ची वेळ राजांची कोकणाची मोहीम आवरून आले. सरदेशांच्या वाड्यावरती संगमेश्वरला मुक्कामाला राहिले. सक्का मेहुणाने घात केला. मेहुणा म्हणजे कोण? हा, बहिणीचा भाऊ. मेहुणा म्हणजे कोण? साला कोण? हा, मेहुणा म्हणजे शालक. सक्का मेहुणा गणोजी शिर्के नाव मुकरब खानाला संदेशा दिला, हम आपको संभाजी देंगे, आप हमें क्या दोगे? दिल्ली के तख्ता के राजा आपको तो जागीरदार बना देंगे. आ जाओ. 40,000ची फौज घेऊन आले. फौज घेऊन आल्यानंतर पाहिलं, पूर्ण घराला वेढा दिला, पूर्ण गावाला वेढा दिला. रणकंदन सुरू झाले. रक्ताचे पाठ वाहू लागले. हर हर महादेवचे गर्जना होऊ लागली. गुप्तहेर प्रमुख पडत पडत गेले. राजांना राजे झोपले होते. हाक मारले, राजे राजे राजे. काय झालं? उठा राजा. झालं काय? राजे उठा. अरे काय झालं? मुकरब खान चाल करून आलाय. राजाने समशेरी घेतले, घोड्यावर आरूढ झाले आणि राजे पुढे निघणार. तोपर्यंत 60 वर्षाचा म्हाताऱ्याने लगाम धरले घोड्याची. नाव तर मालोजी बाबा घोरपडे. संताजी धनाजी घोरपड्यांचे वडील होते मालोजी बाबा घोरपडे. राजा म्या हाय पुढं, तुम्ही या माग, बघतो कोण तुमचा केसाला धक्का लावतो. 4 तास लढाई चालली, पण 4 तासाच्या लढाईमध्ये ज्या म्हाताऱ्याची तलवार 4 मिनिटं सुद्धा थांबली नाही, असे मालोजी बाबा घोरपडे. अरे हे बुढ़ा, अरे हमारे ओर से लड़ो मालोजी, क्या देगा संभाजी, मारे जाएगा फुकट में. आपको मरने का भय नहीं है? भीती नहीं है? नहीं, डर नहीं लगता मरने का? नहीं. आणि ऐका मालोजी बाबांनी काय झालं, भ्याकाडा मरणाची भीती दाखवतो कोणाला. अरे आम्ही नाही कोणाच्या भावने जगतो आणि नाही कोणाच्या प्रभावाने जगतो. जीवन हिंदुत्वा करताय, शिव शंभूंच्या स्वभावाने आम्ही जीवन जगतो. 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचे उत्तर आहे. तसा भाला आला, मानेतून आरपार घुसला, धारा तीर्थी पडलं. राजा स्वराज्य रक्षणासाठी आपली साथ देऊ शकलो नाही, क्षमस्व. तोपर्यंत कवी कलश आले. दंडाला बाण लागला. कवी कलश खाली पडले. राजा खाली वाकले, त्यांना उचलण्यासाठी तलवारी थंडावल्या आणि मुकरब खानाने हाक मारले, भाला परते लावा, संभाजी कैद करा. राजे कैद झाले. साखर दंड्यात बांधण्यात आलं, लाकडाच्या फटीत अडकवण्यात आलं, वडोबुद्रुकला आणण्यात आलं, तुळापूरला आणण्यात आलं. राजांच्या अंगावरती 40 दिवस कडकडात 1000 डिग्री सेल्सिअस तपलेलं पाणी टाकलं, उकडलेलं पाणी. त्या पाण्याने त्या ठिकाणी त्या राजांच्या अंगावरती असे फोडं यायची. फोडं, ती फोडं अशी तलवारीने छाटायची, जसं आपण बटाटा सोलतो तसं. आणि त्या जखमामध्ये मीठ भरायचं. मीठ प्रजा हकांत करायची, राजे राजे हार माना ना. राजे आम्हाला तुमची गरज आहे. राजे हार माना ना. तरी हार माने, हलाओ क्यों संभाजी, हमारा मजहब स्वीकार करते हो? नहीं नहीं, सुनने की आदत नहीं. जबान काटो संभा की. जीभ कापली संभाजी राजांच्या. रक्ताचा ओढा बाहेर आला. प्रजेनं पुन्हा त्या ठिकाणी आकांत केला, राजे हार माना ना. राजे पुन्हा आले 3रे दिवस, क्यों संभाजी अभी स्वीकार नहीं, हमें आंखें दिखाता है. आंखें निकालो. लाल बुंदा सारे केल्या, कडकडात गरम असं लाल बुंदा साऱ्या केल्या आणि त्या डोळ्यात घातले तरी नजर खाली केली नाही. काळकुट्ट रक्त बाहेर आली, डुडुड बाहेर आलं. आकांत केला, राजे हार म्हणा. तरी बोटाचं एक एक पेरू तोडलं गेलं, पाय काढले गेले. असेच राजे बांधलेले आहेत. आणि कवी कलशाने विचारलं, आता काय वाटतं तुम्हाला? सुंदर कवित्व केलं. इथं बसल्यांपैकी छावा नावाचा चित्रपट कोणी कोणी पाहिला? हात वर करा बरं. वा, क्या बात आहे. बाकीच्यांनी मरण्याच्या आधी पाहा, आपल्यासाठी काय बलिदान दिलं हे त्याच्याच सांगितलं आहे. आणि मग त्या ठिकाणी सांगावं, कवी कलशांनी बांधलेलेत राजे, जीभ नाही, डोळे नाही, रक्त भांबाड शरीर झालंय. आणि कवी कलशाने उद्गारावे का, भाले हाथी घोड़े तोफे तलवारे, अरे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफे तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जग खड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. कवी कलशांचे उद्गार. एक दिवस आला,
राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले 11 मार्च 1689. आणि इंद्रायणी भीमा नदीच्या संगमात टाकण्यात आलं. राम गेले अयोध्येतून घोडे रडले हो, कृष्ण गेले गोकुळातून गायी रडल्या, छत्रपती शिवाजीराजे गेलेत आपल्याला सोडून तो वाघ्या नावाचा कुत्रा रडला. संभाजी राजांसाठी नद्या रडल्या, नद्या. इंद्रायणी काय ग भीमा, हे भीमा काय ग इंद्रायणी, आता कोण आपलं रक्षण करेल ग? आपल्या आई बहिणींच्या आबरूचं रक्षण कोण करेल? हिंदुत्वाचं रक्षण कोण करेल? आपल्या मंदिराचं रक्षण कोण करेल? आपल्या संप्रदायाचं रक्षण कोण करेल ग? रडायला लागले, एकमेकांच्या भेटी घेऊ लागले. गड्यात गडा घालोनिया सांगे इंद्रायणी भीमेला, धर्मासाठी शंभू राजा प्राणही अर्पिला. हो प्राणही अर्पिला, रडण्यासाठी होत कोणी, अरे प्राणही त्यागिला. धर्मासाठी शंभू राजा प्राणही अर्पिला. गड्यात गडा. आणि त्या ठिकाणी माझे राजे गेले. आजही प्रत्येकाच्या मनापर्यंत घर करतायत. कदाचित तुम्हाला काही न वाटलं असेल, महाराज तुम्ही कीर्तनातून पोवाडा का गायला? आज नाही, रोजच गातो. जिथं पाडदी कर तिथं राजांचा पोवाडा रोज रोज गातो, रोज शरीर घालतो. का सांगतो? त्याचं कारण आहे, आज ते होते म्हणून मी कीर्तन करतोय, तुम्ही हिंदू म्हणून कीर्तन ऐकताय. आणि परत वाटलं असेल कीर्तनातून का गायला, मग ऐका. जर काही काही चोंग्यांच्या कीर्तनात शांताबाई येऊ शकते, माझ्या कीर्तनात राजे का नाही? का नाही? ही काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, राजांना शतशत नमन. झुंजार असावा असं की तो देशासाठी, समाजासाठी, देवासाठी, धर्मासाठी, देश धर्म आणि देव ज्याने एकत केला त्याला म्हणावं त्या ठिकाणी झुंजार ते एक. विष्णुदास जरी पाप पुण्यांगिन तर गोविंदासनी गोविंद गोविंद त्या मनी बैसला. असे 2 मिनिटं सरांनी फक्त एकदा हात वर करून टाळी का. इंद्रायणी का जल भी बोले